नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. नेहमी आपण ऐकतो ना की काहीतरी साध्य करायचं असेल तर मोटिवेशन किंवा प्रेरणा खूप महत्वाची असते. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की ऐतिहासिक सामुराई तत्वज्ञान याच्या अगदी उलट सांगतं तर? होय. चला तर मग आज आपण थेट या प्राचीन जपानी तत्वज्ञानाच्या खोलात जाऊया. प्रेरणेची वाट न बघता थेट कृतीवर भर देणारा हा विचार आपल्याला आपल्या कृतीहीनतेवर म्हणजे इनॅक्शनवर मात करायला कशी मदत करतो हे पाहूया. आता बघा, इथे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतोय. कधी विचार केलाय का, की आपल्याकडे प्रचंड मोठी, भव्य उद्दिष्टे असतानाही बऱ्याचदा आपण एका जागी अडकून का पडतो? आपण काहीच कृती का करू शकत नाही? मोठी स्वप्न आपल्याला पुढे नेण्याऐवजी तिथेच का खिळवून ठेवतात? हा एक असा विरोधाभास आहे ना, जो आपल्या सर्वांच्याच कधी ना कधी वाचनात किंवा अनुभवात आला असेल. मोठी महत्वाकांक्षा म्हणजे नेहमीच मोठी कृती नसते, आणि त्यामागचं हे मानसशास्त्र समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. महान महत्वाकांक्षेचा हा सापळा नेमका असतो तरी कसा, हे समजून घेण्यासाठी आपण मध्ययुगीन जपानमधल्या युकी नावाच्या एका तरुण सामुराईची गोष्ट पाहूया. युकीची एक खूप मोठी महत्वाकांक्षा होती बरं का. त्याला आपल्या प्रांतातला सर्वात महान योद्धा बनायचं होतं. तो तासनतास आपल्या भल्या मोठ्या योजनांबद्दल बोलायचा, शूरवीरांच्या कथा वाचायचा आणि महायुद्धे जिंकताना स्वतःला कल्पनेत रंगवायचा. पण जेव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरून सराव करण्याची वेळ यायची ना, तेव्हा युकी नेहमी कारणं शोधायचा. आज हवामान थोडं खराब आहे, आज मला जरा बरं वाटत नाहीये, किंवा सुरुवात करण्याआधी माझं प्लॅनिंग अजून चांगलं व्हायला हवं, अशी त्याची कारणं असायची. पण दुसरीकडे जे खऱ्या अर्थाने कृती करणारे योद्धे होते ते कसल्याही गोष्टीची वाट पाहत नव्हते. त्यांचं वास्तव वेगळं होतं. ते पावसातही दररोज सराव करत होते, एका लयीत पुढे जात होते. आणि युकी, तो फक्त स्वप्न रंगवण्यात आणि योग्य वेळेची वाट पाहण्यातच अडकला होता. यातून मग युकीला एक अतिशय वेदनादायी पण खरं सत्य समजलं. त्याची ती मोठी स्वप्न त्याला अजिबात उंचीवर नेत नव्हती. उलट ती त्याला आतून कमकुवत बनवत होती. यालाच आपण कृतीविना महत्वाकांक्षा म्हणू शकतो. ही अशी एक अवस्था आहे जिथे स्वप्न माणसाला दुर्बल बनवतात. कारण आपल्याला जे हवं आहे आणि त्यासाठी जे कष्ट सहन करण्याची आपली तयारी आहे, या दोन गोष्टींमधली दरी वाढत जाते. त्याला महान योद्धा तर बनायचं होतं, पण रोजच्या सरावाचे कष्ट नको होते. फक्त कल्पनेत रमल्यामुळे तो वास्तवापासून खूप दूर गेला, आणि त्याच्यापेक्षा कमी वयाचे शिस्तबद्ध योद्धे त्याला सहज मागे टाकून पुढे निघून गेले. मता वळूया या प्रेरणेच्या भ्रमाकडे. युकीसारखेच अनेक अत्यंत महत्वाकांक्षी लोक अशा चक्रात अडकतात का? तर याचं मुख्य कारण म्हणजे एक मानसिक भ्रम, ज्याला आपण प्रेरणेचा भ्रम किंवा मोटिवेशन इल्युजन म्हणूया. चला हे थोडं अधिक सविस्तर समजून घेऊया. आपला मेंदू स्वतःचीच फसवणूक कशी करतो हे खरंच खूप रंजक आहे. होतं काय, जेव्हा आपण फक्त आपल्या योजनांबद्दल लोकांसोबत बोलत राहतो, तेव्हा आपल्या मेंदूला असं वाटायला लागतं की आपण ते ध्येय आधीच साध्य केलंय. तो आपल्याला एक खोटा आनंद देतो, आणि यात आपला न भरून येणारा अमूल्य वेळ निघून जातो. याशिवाय सतत विचार केल्याने ते उद्दिष्ट इतकं मोठं वाटायला लागतं की ते गाठणं जवळजवळ अशक्य वाटू लागतं. आणि यातला सर्वात मोठा धोका माहितीये काय? आपण सतत फक्त तयारी करत राहतो, आणि या तयारीलाच आपण चुकीने आपली प्रगती समजायला लागतो. आणि या सगळ्या प्रक्रियेतूनच प्रेरणेचा भ्रम जन्म घेतो. कोणतंही काम सुरू करण्यासाठी आधी आतून एक प्रेरणा मिळायला हवी, इच्छा निर्माण व्हायला हवी. ही एक पूर्णपणे खोटी समजूत आहे. म्हणजे विचार करा, हे अगदी लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान 100% परिपूर्ण होण्याची वाट पाहण्यासारखंच आहे ना. असं केल्यामुळे होतं काय, तर आपण आपल्या भविष्याचं नियंत्रण आपल्या त्या क्षणापुरत्या चंचल भावनांच्या हातात देऊन टाकतो. आणि भावना तर काय, त्या सतत बदलतच असतात. म्हणूनच इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रेरणा ही काही कृती निर्माण करणारी ठिणगी नाहीये. अगदी खरं सांगायचं तर प्रेरणा ही ती ज्योत आहे जी कृती केल्यानंतर पेट घेते. जेव्हा आपण एखादं काम करायला प्रत्यक्ष सुरुवात करतो ना, तेव्हा त्यातून एक गती, एक मोमेंटम निर्माण होतो. आणि ह्याच गतीतून जी ऊर्जा मिळते तिलाच आपण चुकून प्रेरणा समजतो. म्हणूनच योग्य वेळेची किंवा प्रेरणेची वाट पाहत बसणं ही आपली सर्वात मोठी चूक असू शकते. हाच सिद्धांत शेकडो वर्षांपूर्वी महान जापानी तलवारबाज मियामोटो मुसाशी यांनी ओळखला होता. मुसाशी हे जपानच्या इतिहासातले सर्वात महान आणि अजिंक्य योद्धे मानले जातात. या अशा कृतीहीनतेवर किंवा इनॲक्शनवर मात करण्यासाठी त्यांनी एक ऐतिहासिक आणि अत्यंत प्रभावी असा मार्ग दाखवून दिलाय. मुसाशी आणि त्यांची सातत्यपूर्ण कृती याबद्दल आपण पाहूया. आजकालची आपली विचारसरणी कशी असते?
आपण नेहमी एका रात्रीत आयुष्य बदलेल अशा एखाद्या मोठ्या क्षणाची किंवा ऊर्जेच्या अचानक स्फोटाची वाट पाहत असतो. पण मुसाशी यांचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट होता. त्यांचा पूर्ण विश्वास होता तो पुनरावृत्तीच्या शांत लयीवर. म्हणजे आज मला कसं वाटतंय, कंटाळा आलाय की उत्साह आहे, याचा कसलाही विचार न करता त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वतःला रोजच्या शिस्तबद्ध कृतींमध्ये झोकून दिलं होतं. त्यांना हे पक्क माहीत होतं की महानता ही अचानक मिळणाऱ्या मोटिवेशनमधून येत नाही, तर ती रोजच्या न चुकता केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच सिद्ध होते. मुसाशी आणि त्यांच्यासारख्या इतर सामुराई योद्ध्यांची ही जीवनपद्धती एका विशेष तत्वावर आधारित होती आणि ते तत्व म्हणजे कायझेन नोमी. कायझेन पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कायझेन नोमी म्हणजे थोडक्यात काय, तर अत्यंत लहान पण निरंतर करत राहायच्या सुधारणांचा मार्ग. हे कसं काम करतं ते बघा. जर एखादा उंच पर्वत चढायचा असेल तर फक्त खाली उभं राहून त्या शिखराकडे पाहत बसून आणि तिथे पोचण्याची इच्छा करून काहीच साध्य होत नाही. पर्वत कसा चढला जातो? एका वेळी फक्त एकच पाऊल टाकून. हो ना? हे एक छोटंसं पाऊल कितीही क्षुल्लक वाटलं तरी ते जर न थांबता सातत्याने टाकलं गेलं तर ते तुम्हाला नक्कीच अंतिम शिखरापर्यंत घेऊन जातं, कारण त्यात खंड पडलेला नसतो. एका अशा विद्यार्थ्याची कल्पना करा ज्याला आज खूप आळस आलाय, पण तरीही तो पहिल्या दिवशी सकाळी उठून तलवारीच्या एकाच साध्या हालचालीचा सराव करायचा ठरवतो. त्याचे मित्र कदाचित त्याच्या या एवढ्याशा प्रयत्नावर हसतात, पण तो थांबत नाही. 1 महिन्यानंतर बघा काय होतं. त्याची ती हालचाल इतकी सरावलेली असते की ती आता आपोआप होऊ लागते आणि त्याचं शरीरही मजबूत झालेलं असतं. 6 महिन्यानंतर तर त्याने असा भक्कम पाया तयार केलेला असतो की तो आता प्रगत कौशल्य अत्यंत सहजपणे शिकू शकतो. आणि प्रेरणेची वाट पाहणारे त्याचे ते मित्र, ते मात्र तिथेच त्याच जागी मागे राहिलेले असतात. या संदर्भात महान सामुराई शिक्षक याग्यू मुनेनोरे यांचं एक वाक्य मला इथे नक्की सांगावंसं वाटतं. ते म्हणतात, जी तलवार योग्य परिस्थितीची वाट पाहते ती कधीच म्यानातून बाहेर येत नाही. खरंच किती सखोल विचार आहे हा. योग्य वेळेची वाट पाहणं किती भयंकर असू शकतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. जर आपण प्रत्येक गोष्ट परफेक्ट होण्याची वाट पाहत बसलो तर कदाचित आपण आयुष्यभर फक्त वाटच पाहत राहू. कारण कोणतंही काम सुरू करण्यासाठी 100% योग्य वेळ कधीच येत नसते. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की हा असा भक्कम दृष्टिकोन आपण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात कसा आणायचा. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना मनात एक प्रकारची नैसर्गिक भीती असतेच किंवा एक अस्वस्थता जाणवते. हा आपला अंतर्गत विरोध असतो. या अंतर्गत विरोधाला न जुमानता आपण आपल्या ध्येयाशी वचनबद्ध कसं राहायचं ते आता आपण पाहूयात. इथे भावनांवर अवलंबून राहणारा सामान्य दृष्टिकोन आणि सामुराई दृष्टिकोन यात जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला भावनांचा दृष्टिकोन आहे, जिथे थोडी जरी अस्वस्थता आली तरी ती टाळली जाते आणि मला आज हे करावंसं वाटतंय तेव्हाच मी करेन अशी भूमिका घेतली जाते. पण दुसऱ्या बाजूला आहे सामुराई दृष्टिकोन, जो केवळ आणि केवळ वचनबद्धतेनुसार चालतो. इथे तुम्हाला थकवा असला, भीती वाटत असली तरीही त्यातून मार्ग काढला जातो. माझी मनस्थिती कशीही असो, मी हे करणारच, हाच खरा मार्ग आहे. परिस्थिती प्रतिकूल असतानाही कृती करण्याची क्षमता हीच माणसाची खरी ताकद असते. मग हा सामुराई मार्ग वापरून आपण आपला आळस कसा मोडू शकतो? आपण आपल्या जीवनात हा बदल 3 अतिशय साध्या पण सखोल उपायांनी घडवून आणू शकतो. पहिलं, अत्यंत छोट्या पण दैनंदिन कृतींनी सुरुवात करा. दुसरं, आपली तयारी पूर्ण होण्याची वाट पाहणं आता याच क्षणी थांबवा, कारण ती केवळ स्वतःची फसवणूक आहे. आणि तिसरं, आपल्या चंचल भावनांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या सवयी आणि वचनबद्धतेवर विश्वास ठेवायला शिका, कारण शेवटी त्याच यशाचा पाया रचतात. शिस्तीबाबतचा हा अंतिम सामुराई दृष्टिकोन नेहमी लक्षात ठेवा. मी माझ्या भावनांद्वारे नियंत्रित होत नाही, तर मी माझ्या वचनबद्धतेनुसार चालतो. प्रेरणेची अजिबात वाट न पाहता कृती करण्याची ताकद हीच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य घडवण्याची ताकद आहे. जेव्हा आपण आपल्या भावनांना आपल्या कृतींवर नियंत्रण मिळवू देत नाही ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि शक्तिशाली होतो. तर आपण आजच्या या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. मला खात्री आहे की या सामुराई तत्वज्ञानाने तुम्हाला नक्कीच एक नवीन दिशा दिली असेल. आता जाता जाता या एका प्रश्नाचा नक्की विचार करा. जर परिपूर्ण परिस्थिती ही केवळ एक काल्पनिक गोष्ट असेल आणि ती वेळ कधीच येणार नसेल, तर आज आत्ता तुमचं पुढचं छोटं पाऊल कोणतं असणार आहे? कृती करा, वाट पाहू नका. हे सखोल विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.